तर मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना आणि जे आदिवासी तर स्वागत करतो परत एक नवीन ब्लॉगमध्ये आपल्या। आणि आजचा ब्लॉग एकदम खास होणार मित्रांनो, कारण आज आपल्याला जायचं आहे पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला जव्हारला जायचं आहे। आणि जव्हारला जायचं म्हणजे तुम्हाला समजलंच असेल तरी पण सांगून देतो, आपल्याला काळमांडवीला जायचं आहे। जो धबधबा 12 महिने चालू राहतो, जो वॉटरफॉल, ते वॉटरफॉलला जायचं आहे आपल्याला। आणि गुप्त धबधबा आहे थोडा आणि पूर्ण खडका, ते 12 महिने पाणी राहतं त्याला। तर तिकडे जायचं आपल्याला आणि आपल्या विशाल भाऊची गाडी आहे इको आणि बाकी पब्लिकमध्ये आहे। तर लेट झालं आपण थोडा, तर चला थोडा आता घाईत आहे। तर बोलू आपण पुढं, व्हिडिओला कंटिन्यू करा, सोबत राहा व्हिडिओमध्ये। सुगंधी वास गाणं म्हणा ना, हा भाऊ मित्रांनो, हा वॉटरफॉल पालघर जिल्ह्यामध्ये येतो आणि आता आपल्याला अजून जव्हारला पोहोचायला टाइम लागत, 1 तास लागत। हे बघा रायडिंगवाले भरपूर जात आहे। तर मित्रांनो अजून थोड्या वेळात आपण काळमांडवीला पोहोचून जाऊ। आणि हे बघा आपला मित्र, आपला ब्लॉग पार्टनर बघू शकताय, गोगल लावून बसलाय आणि माग ACP आहे, आपल्या माग ACP PSI शिंदे काका आहे, PSI आपल्या माग शेखावत सर आहे, आपले पुष्पा पिक्चर मधले शेखावत सर। ते इकडं चंदनदार राहिले पालघरला, चंदन पकडायचे त्यांना। चला व्हिडिओ मध्ये सोबत राहा आणि असंच मज्जा करू आपण। जब तुम्हें अकेले में मेरी याद आएगी, आंसुओं की बारिश में तुम भी भीग जाओगे। मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आणि आता जायचं आहे तर जवळजवळ खाली 400 ते 500 मीटर खाली जावं लागेल, मग आपण वॉटरफॉल जवळ जाऊ। हे बघा टॉवेल पण त्याच्यामध्ये असेल, मी आणले टॉवेल, नाही त्याच्यात एंट्री आहे का आपली आपण महाराष्ट्रात राहतोय, मराठी बोलायचं काय बरोबर का नाही? काय वाटतं तुला इंग्रजी मराठी बोलायला पाहिजे आपण, आपल्याला कळली पाहिजे, मराठीच बोलायला पाहिजे ना। खाली जाण्यासाठी पायऱ्या पण आहे आणि अजून मजून थोडी पाय वाटे, तर जपून या कधी आले तर। विशाल भाऊ आहे आपल्या गाडीचा ड्रायव्हर। विशाल भाऊ गाडी चालवतानाच डायरेक्ट इंस्टाग्रामला लाईव्ह गेले ते। का वाचून दे काका, विशाल भाऊने लाईव्ह आमराज दाखवला होता आपल्याला। नाही माझाचा विषय हा। चला तर आता पोचलो आपण। गाडी पाहिजे असेल इको कोणाला दिंडोरी मध्ये, फक्त दिंडोरी वाल्यांसाठी आहे। तर गाडी पाहिजे असेल तर कॉल करा भाऊला, कॉपी पाहिजे ना। तर मित्रांनो फुल गर्दी आहे, आता 11:30 वाजता आहे आणि बघू शकताय आम्ही आलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती, पण आता जी गर्दी झाली आहे एकदम खतरनाक गर्दी झाली आहे। बघू शकता, मी तुम्हाला फक्त एक दाखवतोय बघा। जरा फुल गर्दी आहे, मी तुम्हाला दाखवतो आता। आपल्या ब्लॉगला कंटिन्यू करा फक्त।
बघा मित्रांनो 3 टप्प्यामध्ये इकडं थोडं कमी खोल आहे बघा. त्या बाजूला अजून इथं एक आहे आणि इथं एक आहे. इथं पाणी बघा गुप्त होते. इथं अचानक पाणी डायरेक्ट त्या बाजूला निघतंय आणि इकडं पण आहे दुसऱ्या टप्प्यात. आणि तो लास्ट वन बघू शकताय. बघा फुल गर्दी इकडं बघा. मित्रांनो एकदा नक्की या काळ मांडवीला. आणि पावसाळ्यामध्ये हा धबधबा बंद राहतो. हे बघा इकडं पण आहे. मी तुम्हाला आता अगोदर सर्व दाखवून घेतो आणि मग आंघोळ करल. हे बघा या बाजूला पण आहे. या बाजूला बहुतेक बंद असतो आणि 12 महिने पाणी राहतं या वॉटरफॉलला. आणि वॉटरफॉल कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जास्त व्हिडिओज वगैरे घेतले नाही आहे, जास्त शूट नाही केलं आहे या ब्लॉगला. तर आहे तेवढं बघा आणि कमेंट्स नक्की करा आपल्या ब्लॉगला. आणि चला सोबत राहा व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी थोडे दाखवतो आजूबाजूचे शॉर्ट्स वगैरे सर्व. बाकी मित्रांनो गॉगल कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. आपला नाही ड्रायव्हरचा आहे आपल्या. विशाल भाऊ आहे आपल्यासोबत. विशाल भाऊ कसं वाटलं? एकदम छान वाटतंय इथं आल्यानंतर. बोलले चला आपण जायचंय फिरायला. एकदम बघणं सारं एकदम चांगलं इथं. तर आता मी विशाल भाऊला विचारलं. आता थोडं आजूबाजूचे काही आलेले पब्लिक आहे त्यांना विचारू कसं वाटलं वॉटरफॉल नाही का. तर चला माझ्यासोबत राहा व्हिडिओमध्ये. मित्रांनो इथं लाईव्ह जॅकेटची पण सोय बघू शकते मी तुम्हाला दाखवतो. हे गावकरी यांचा खूप सपोर्ट आहे इथं सगळीकडे ते तुम्ही बघू शकता. त्या बाजूला पण बसले ते प्रत्येक ठिकाणी ते. आणि इकडं पण आहे हे मित्र पण आहे. यांचं खूप सहकार्य आहे या जागेवर. बघा गावकऱ्यांचा खूप सपोर्ट आहे त्याच्यामुळे एवढं चालतं इथं. बघा लाईव्ह जॅकेट तुम्ही घेऊ शकता. हा भाई आहे ना बघा बरं का व्हिडिओ आहे ना भाऊ. कसं वाटतं तुम्ही तुम्हाला काय विचारायचं आता. ट्रायबल ब्लॉग्स ऑफिशियल. तर बरेच गर्दी झालेली आहे. तर तुम्हाला मी दाखवतो लाईव्ह जॅकेट. बघा लाईव्ह जॅकेट वगैरे. घरी चालले का थांबताय? अरे खाली जात आहे आणि खाली कुठं जात आहे
समोर निघतंय इथं समजत नाही एवढं. बहुतेक खालून एक खोल वगैरे असेल आणि त्याच्यातून हे पाणी जातंय. तर काळमांडवी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. काळमांडवी धबधबा कसा वाटला तुम्हाला वॉटरफॉल, आणि एकदा नक्की भेट द्या. आणि पावसाळ्यामध्ये बंद राहतो त्याच्यामुळे तुम्हाला जानेवारी नंतर यावं लागेल. आणि जानेवारी जास्तीत जास्त आपलं मार्च एप्रिल नंतर जास्त गर्दी होती इथं. तुम्ही गर्दी बघू शकता व्हिडिओमध्ये आपल्या. ज़्यादातर मुंबई पुणे आणि बाईक रायडर अशी पब्लिक जास्त आलेली आहे. आणि परत एकदा मी इथल्या गावकऱ्यांचं कौतुक करतो, कारण गावकऱ्यांचा खूप सपोर्ट आहे इथं. तुम्ही बघू शकता हे ग्रीन शर्टवाले बरेच जण दिसत असतील, हे सगळे आपल्या सुरक्षितेसाठीच आहे इथं. आणि त्यांनी सर्कल वगैरे केलेले आणि त्या सर्कलमध्ये ते उभे कंटिन्यू उभे. सर्कलमध्ये बघताय कोणाला काही त्रास वगैरे होत नाही. कोणाकडे रस्ते आता इथे दादा बसलेले, यांच्याकडे रस्ते वगैरे घेऊन बसलेले. कोणाला या वरती यायला अडचण होत असली तर ते रस्ते टाकतात आणि बाहेर खेचून घेतात लाईव्ह जॅकेटवाल्यांना. एकदम मस्त वॉटरफॉल आहे हा. तर एकदा नक्की भेट द्या. आणि तर चला सोबत राहा व्हिडिओमध्ये. थोडीफार माहिती देतील भाऊ. नाव काय? कपिलास नाव आहे भाऊचं, आणि ते थोडंफार बोलतील आपल्यासोबत आता. तर हे केळीच्या पाड्याचेच आहे आणि केळीच्या पाड्याचं नाव आता चंद्रपूर गेलं आहे ते सांगताय. तर कसं काय गर्दी वगैरे कसं काय बोला तुम्ही? डेली राहते काहीतरी 500 राहतात. सर्वी जी आहे ते आम्ही मनापासून करतो. सेवा भावातून आम्ही करतो याचा. हां, आता आपण तिथं पावती फाडत होतो, त्यांनी 190 रुपये घेतले, पण आपण म्हणतो कमी घ्या. पण इथं आल्यावर समजलं त्यांची मेहनत आहे त्याच्या मागं. कारण बघू शकतो तुम्ही प्रत्येक ठिकाणी त्यांचे माणसं आहे, ग्रीन शर्टवाले सगळे त्यांचेच माणसं आहे. बघा इथं पण बसले त्याचे, आणि ते सगळीकडे लक्ष आहे त्यांचं व्यवस्थित. आणि त्यांच्या हातात रस्सी आहे, सगळं आहे, लाकडं पण आहे. कोणाला एमर्जन्सीमध्ये ते पटकन मदत पण करू शकताय. मदत पण करतीलच, ते नक्कीच करणार त्याच्यासाठीच ते येतात. काही सरकारी नाही घेत. म्हणजे आम्हाला पोलीस स्टेशनवरून परमिशन दिलेली आहे, तर मग आम्ही करतो याचं. आणि सरपंच साहेब आमचे आणि उपसरपंच साहेब त्यांनी जे केलं आहे ते खूप सुंदर केलं आहे. आणि पोलीस स्टेशनवरून परमिशन दिली की बाबा तुम्ही चालू आहे याचं साहेब, आणि त्यांनी सांगितलं तर आम्ही चालवतो याचं. तर इथले जे गावकरी गावचे सरपंच आहे, काय नाव आहे? कैलास पाटील. गावचे जे सरपंच आहे कैलास पाटील, म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे, त्यांनी पोलीस स्टेशनवरून परवाना काढला, म्हणजे तिथून परवानगी द्यायला की तुम्ही चालवा गावकरी मिळून. आणि ते एकदम चांगल्या पद्धतीने चालू पण राहिले, एकदम चांगलं मॅनेजमेंट केलंय. आता वरतून येताना हे बघा, वरतून असं यायचं तिकडनं, आणि तिकडनं येताना पण त्यांचे माणसं उभे तिथं नाही का व्यवस्थित. या कुणाला कुठून रस्ता आहे ते सांगताय प्रत्येक जण. आणि एकदम चांगलं नियोजन आहे, एकदम उत्कृष्ट पद्धतीचं. सगळं पाण्याची पण सोय आहे, वरती पार्किंगची सोय आहे, सगळे 4 व्हीलर 2 व्हीलर एकदम छान केलेलं आहे. त्याच्यात प्लस अजून कॅमेरे पण लावलेले इथं. आम्ही आजूबाजूला कॅमेरे पण पाहिले, म्हणजे काही गैरप्रकार पण होणार नाही इथं. तर एकदम भारी माहिती दिली भाऊने आपल्याला. त्याला भाऊचं धन्यवाद करू आपण. आणि हे भाऊ पण बोलत नाही, भाऊ पण शांत आहे. माझं पण नाव विनोद पागे आहे. हा, विनोद पागे. बोला भाऊ. काय बोल आता, तुम्ही एवढी माहिती घेतली बस झाली आता. भाऊला भूक लागली वाटतं, त्याच्यामुळं भाऊ बोलत नाही जास्त आज. तर ठीक आहे, आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करा, सोबत राहा. अजून आपण कोणाच तरी फीडबॅक घेऊ आणि मग बंद करू, आणि मग आपण पण आंघोळ करायला जाऊ. चल विशाल भाऊ, त्यांच्याकडे जाऊ आपण थोड्या वेळापूर्वी बोलत होतो त्यांच्यासोबत. मी बोलत होतो मासे वगैरे आहे की नाही. आता बाबासोबत बोलू आपण, थोडा वेळ बसू त्यांच्याजवळ. बाबा सांगतील आपल्याला कधी बसून वॉटरफॉल चालू आहे काय. बाबा बरं आहे ना? हो. मग जे आदिवासी हां इथलं की तुम्ही? हा, केळीच्या पाड्याचंच आहे का? आता चंद्रपूर मध्ये? चंद्रपूर. मग कधीपासून चालू झालं काहीतरी सांगा माहिती. 2 महिने आहेत. 2 महिने 2 महिने आधी पाणी 12 महिने हा ना, 12 महिने पाणी. मग तुम्हाला कसं तिकडे आपले पहिल्या घरी तिकडचं हां पाणी कुठून येते? काळशेती. काळशेती मोठा धरण आहे. काळशेती वरपाडा. काळशेती पवारपाडा. हा, मोठा धरण आहे. त्याचा पाणी येतं. मोठं धरण आहे, त्याचं पाणी येतं. आणि हे ज्वार
आपल्या जव्हार तालुक्यामध्ये आहे आणि त्याच्यानंतर पालघर जिल्हा येतो. आपण आता नाशिकच्या बाहेर आहे हे लक्षात घ्या सगळ्यांनी. तर बाबा अजून काय मासे वगैरे आहे मासे का? मोठा आहेत, मासा मोठा आहे ना, आपल्या मांडीसारखं आहे. किती केवढले मासे तरी? मांडीचं हिनळे एवढं बाबा साईज दाखवतोय माशांची, किती साईज आहे माशांची? वावे पण आहेत, वावे एकशे मोठे. हां हां. बाबा तुम्हाला पेमेंट वगैरे पेमेंट हा सरकारी का प्रायव्हेट असं? सरकारी तसं प्रायव्हेट असं. आता आम्ही तिकडे विचारलं ते म्हणे गावचे सरपंच आहे. हा सरपंच आहे त्यांनी ते तिकडे मग काय त्यांचे हे होते. मग आमची बीसी कापले जाते ना 200. हां हां. बीसी कापले जाते. तुम्ही किती जण आहे इथं कामाला? फार आहेत ना, म्हणजे असं काय 150 लोक असेल. म्हणजे या 2 महिन्या म्हणजे जानेवारी नंतर तुम्हाला इथं काम राहतं. म्हणजे आपल्याला शेतीचं आहे काम, आपल्या आवडत शनिवार रविवार यायचा हां. आणि रसला काम तर मग आपला शेतीचा काम पाहायचा. शेती आहे का? शेतीला आता या दिवसांमध्ये अडचण असतात. अडचणमध्ये माणसं जाम येतात ना, हां. कोणी डुबला बिबला तर तसं. आज काही घटना घडली नाही ना इथं आता ना, आता जेठून आपला चालू झाला तिथून अजिबात घटना घडेल. आणि याच्या अगोदर अगोदर काय ते त्याच्यात एकदाच 12 म्हणजे नाही थोडी चालायची, ती पण चालायची नाही जास्त चालायची. हां हां. त्याच्यात गेला ना तो शेवळ सुकलाय ना, हां. तो शेवाळा, हां. त्याच्यातून 5 जण एकदा त्याच्यात गेलं तर एकदा तिथं का? म्हणजे 12 म्हणजे 12 झालं एक वर्षी 12 एकदा 12 जण. 12 जण. म्हणजे मित्रांनो हे बघ, आपली चूक आहे ही. बाबा म्हणजे आता ते तर राहणारच ते आहे. पिली नसती ना, ते हां. पिली नसती तर मग एवढा झाला नसता. पण पिली नाही, एकूण मला हात टाकला आणि दाबले गेलो. म्हणजे एकूण मेरे असं मी जर पाहत असलो मग त्याच्यावर हात टाकला का नाही, हां. मग तो फेबुडल्यासारखा गेला, मग तसंच केलं ते हात खाली गेला. हां. 5 जण. बरोबर आहे. म्हणजे आपण जेव्हा पोहतो तेव्हा एकमेकांचा सहारा घेतो. हां. जो पोहणार आहे त्याचा काय विषय नाही मित्रांनो, पण ज्याला पोहता येत नाही हां, त्याला त्याने पण जाऊ पण नका. त्याची सहकारी केली पाहिजे ना. हा बरोबर आहे. आता त्याच्यात कसं नाही खालते कोणाला पोहता येणार नाही, त्याच्यात काय नाही, काही नाही त्याच्यात खालते पडून द्यायचं नाही. खालते खाली पण आहे. हा खालचा मोठा डोळा आहे तो. खाली मोठा आहे का? हा मोठा असा टाकायला गेला तुम्ही पाहून एखाद त्याच्यातून मोठा डोळा आहे. मग मासे वगैरे पकडता का नाही तुम्ही इथं? मासं पकडलं ना, मग माझं जे माणूस गेलं ना असं हे हा का तेवढ्याच मग जळा बिळा टाकायचा किंवा कारतीस बिकीस टाकायचा. हा. मग काय घरीच बाकी. याच्यात पण आहेत माझा मोठा. बाबा नाव काय तुमचं? नाव सांगा ना. बापजी धवळू किन्नर. हा बापजी धवळू किन्नर. बापजी धवळू किन्नर. हा. हा. ठीक आहे. तुम्ही केळीच्या पाड्याचेच ना? चंद्र. हा. बाबा केळीच्या पाड्याचे. आपला व्हिडिओ पाहून कोणी आलं तर बाबाशी बोला, बिंदास बोला. बाबा एकदम भारी माहिती देतील तुम्हाला. बाबा सकाळ बसून इथंच बसले. सकाळपासून मध्ये आता हा. संध्याकाळ परत इथे आता संध्याकाळपर्यंत इथंच आहे बाबा. लक्ष ठेवायचं. तो ठिकाणी होते. आता ते दिलं गोल गोल तिथं घेराच आहे ना, खोलच आहे. हा. आता त्या तिकडचा 4 फूट वर आहे, त्याला 4 फूट आहे. हा ना. या बाजूला पण एक तो बघा, तो सुकलेला आहे. त्याच्या खाली तो मोठा गड आहे हा. तो. आता बाबा सांगतील त्याच्याबद्दल. तो कधी चालू राहतो बाबा? त्याला ती ना आता सुकले गेली ना, हा. तिला धरण आहे पण तिला आता तयार होईल नाही तो. हा. नाही तर ती पण नाही चालू राहील. एकदा पाऊस नाही चालू, नव्हता. पाऊस झाला हा. काय मग इकडे कोणाची परवा नाही, मध्ये यायची नाही. आपल्या सारख्याला पण येता येत नाही. आपल्याला पाणी ना, ही फुल चालते नाही. बाबा पावसात किती वर जातील लेवल आता? तो बसला ना पोरगा, तो बसला. हा. म्हणजे ते बसले त्यांचे ते कार्यकर्ते बघू शकता तुम्ही तिकडं त्या बाजूला तिकडं बसले दिसतंय बघा. तर तिथपर्यंत लेवल राहते पावसाळ्यामध्ये. तर पावसाळ्यामध्ये शक्यतो हा वॉटरफॉल बंदच राहतो. आणि त्याच्यानं म्हणजे असा वॉटरफॉल आहे तो 12 महिने चालू राहतो. पण परवानगी फक्त इथं जानेवारी नंतर आहे, कारण जानेवारी नंतर पाणी कमी राहतं आणि पावसाळ्यात थोडं रिस्कीच काम आहे इथं. आता तरी बाबाने आपल्याला सांगितलं की 12 जणांचा मृत्यू म्हणजे डायरेक्ट गेले. डायरेक्ट म्हणजे 12 जण expire झाले. कलेक्टर आलं. हा का? पोलीस स्टेशनची परवानगी आहे. शनिवार रविवार तर त्याला पेमेंट द्यायला लागतं. पोलीस स्टेशन त्यांची परवानगी आहे, त्याच्यामुळे आंघोळीला माणसाला आता बंद राहतात. हा हा. असं पण येतं आंघोळीला, कोण नाही येतात ना. बाबांनी चांगली माहिती दिली. आपण बाबाचं धन्यवाद. बाबाचे आदिवासी बाबांनी मस्त माहिती दिली आपल्याला. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता बोलून मला गरम हो राहिलं. कारण कसं वाचवायला पाहिजे, कारण हे वाचवणार नसलं तर तो गेला असता कोणी ना कोणी. हा हा. असं आहे ना, त्याच्यामुळे बरोबर आहे. काय असं आहे ना.
आता त्यांचे नीट पेन काही असं माजून करायचंच नाही. बाबा दारू पिऊन पण पोर आले असतील ना कधी? मग येतात पण ते तिथे बाजूलाच मग ते लोक 2 एक खोट पाणी पिले का लगेच बाजूला टाकायचे ते. हा का? लगेच ते टाकायचे. बाबा त्याला तर बाबाने एकदम भारी माहिती दिली. बाबा धन्यवाद. तर बाबांना त्यांची ड्युटी करून देऊ आपण. बाबा पाणी का प्यायला? बाबांकडून पाणी पिऊन घेऊ थोडं. ही गावठी फ्रीज म्हणा. बाबांनी गावठी फ्रीज ठेवलंय. गावठी फ्रीज आमच्याकडे आहे ना, पण आम्ही पोतं लावलंय त्याला. तर चला येऊ परत पोहायला आता पाण्यात आपण. विशाल भाऊ आता थकले आपले उन्हात, तर विशाल भाऊला घेऊन येऊ आता पाण्यात. तर ठीक आहे, आपल्या व्हिडिओला आता नंतर कंटिन्यू करा. मी परत हे भाऊ बोलतोय आपल्याला पण घ्या ब्लॉग मध्ये. तर त्यांना पण घेऊन टाकू आपण. कुठून आले भाई? हा, हरसोल. आम्ही दिंडोरीचे. जर शेजारचेच आहे आपल्या, थोडेसे शेजार म्हणजे शेजार लांब आहे. तर काय मग कसं काय कधी आले? आताच आले? ठीक आहे, मग कपडे वगैरे काढा, आंघोळ करा. ओके. तर चला आजसाठी एवढंच. आंघोळ बस झाली, दररोज आंघोळ करतो आपण. तर पहिले मी रेडी होतो, मग बोलू आपण. ठीक आहे. तर चला आता निघालो आपण घराकडं, आपल्या डेस्टिनेशनकडं, आपल्या लोकेशनकडं. तर भरपूर मज्जा केली, आंघोळ केली. आता जेवण करायचं आहे आणि निघायचं आहे घरी. तर मित्रांनो, हा तुमचा ब्लॉगर कसा दिसतोय गॉगलने कमेंटमध्ये नक्की सांगा. हा भाऊ, त्या भाऊनी पण गॉगल घातलाय, शर्ट पण सारखंच आहे आपलं. तर चला सोबत राहा व्हिडिओमध्ये. आता आपण काळमांडीवरून निघालोय घरी, आणि म्हणजे घरी तर जायचंच आहे. त्याच्या अगोदर आपण जेवण करू. आणि आता दम लागतोय वरती चालतोय, कारण वरती चढायचं आहे. चालू आहे ना. इथंच जवळच केळीचा पाडा आहे, जे गाव आहे जवळचं प्रॉपर. इथून 5 किलोमीटर जव्हार पॅलेस आहे. तुम्ही जव्हार पॅलेस JCIDची सिरियल आहे त्याच्यामध्ये बघितला असेल बहुतेक कधीतरी, किंवा नसेल पण बघितला तर आपल्या व्हिडिओमध्ये बघून घ्या, आपल्या ब्लॉगमध्ये पाहून घ्या तुम्ही. जव्हार पॅलेस दाखवतो मी तुम्हाला आता. तर शिंदे काका आहे आपल्यासोबत. शिंदे काका कसं वाटलं? एकच नंबर, फुल एन्जॉय. तर खूप छान. शनिवारचा प्लॅन होता आमचा जायचं. मस्तपैकी आलो. हे बघा पायऱ्या दाखवतो मी. हे बघा मस्त पायरे बनवले. किती पैसे आहेत? हे बघा अजून गर्दी येऊच राहिली, बरेच पब्लिक येते अजून. भरपूर. पोचलोच, थोडं राहिलं. हळूहळू. 4 लोक खुले की तिथं छोटे मुलं काजू आंबा तोडत होते, तर त्यांच्याकडून आपण काजू आंबा घेतलाय. आबा आबा बा कसा राहिले पा. एक नंबर. आबा शिंदे काका कसं आहे काजू? रस एकदम भारी लागतो. हा काजू आंबा. त्याला सांगितलं तरी त्याला कळत नाही.
कसं आहे स्ट्रॉबेरी वाणी कसं आहे भाव कसं आहे स्ट्रॉबेरी वाणी तेव्हा मित्रांनो काजू आंबा बे काजू होते बरं का चालू दमका. तर मित्रांनो जेवण केलं आताच आपण. आणि कपिल भाऊ काय बोलताय भावी नवरदेव आपले? काहीच नाही. ठीक आहे. तर काजूचा बाग आहे मित्रांनो बघू शकताय. हा काजू आंब्याचा बाग आहे इथून तिथून. आणि इथंच जवाहर पॅलेस आहे तिथं जायचं आता आपल्याला. आणि विशाल भाई एकदम खूप छान वाटतं बरं का. एकदम हा बर चेतन बोल. पवन सोबत आल्या काय रे अजून काय बोलायचं. चेतन भाऊंसोबत आलो त्याने ट्रिपचा प्लॅन केला त्याबद्दल मारे बोल ना. त्यांचे क्षमस्व आभारी आहे. हा क्षमस्व आभारी. हा नवीन काहीतरी सांगू राहिलंय. क्षमस्व आभारी. मित्रांनो हा बघा वाडा दिसतोय आपल्याला. तर आता जाऊ आपण जवाहर पॅलेस बघायला जवळ. मित्रांनो खाजगी मालमत्ता आहे बघू शकता तुम्ही. आणि त्यांचे केअरटेकर पण आहे भरपूर सारे. मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा कसा आहे राजवाडा. आम्ही जे तुम्हार छान 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 तुम्ही जे तुम्हारा. सरक ते नवीन नको जुनच पाहिजे. मित्रांनो कसं आहे वाडा कमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकता तुम्ही कोणी कोणी चंद्रमुखी पिक्चर पाहिलाय आठवण आली असेल तुम्हाला लगेच. नाही रे तो वेगळा असेल हा वेगळा. अरे बाबा त्याच्यात आपल्या 6 जणांना मुक्कामी ठेवल्या होत्या डायरेक्ट वायताक. म्हणजे 6 जणांना 7 जणांना वेगवेगळ्या रूम मध्ये मुक्कामी ठेवायचं. वेगवेगळ्या नाही एकाच रूम मध्ये तरी वायताक नाही जवळ दिवस आहे जवळ काय वाटणार नाही. काय माहित बरं ते पाय ना ते पाय कसं आहे बेल पाय कृष्ण बेल पाय कशी बेल पाहिली कृष्ण. साथी रे तुझी को आता तुला तुम्ही ती सूचना पुढे वाचली नाही का. चालना पुढे व्हायचं ना मला पण पुढे जाऊन अरे केअरटेकर लोक मध्ये जात येत असतील त्यांच्यासाठी लाईट वगैरे. अरे फरची आताची रे फरची आताची. आम्ही जे तुम्हार चुम चुम चुम. आज मालिक म्हणलंय तर ठीक आहे मित्रांनो. आता आज आपण सकाळी 7 वाजेपासून बाहेर पडलो होतो. तर पहिले काल मांडवीला गेलो आपण
त्याच्यानंतर तिथं भरपूर एन्जॉय केला आणि आता आपण जव्हार पॅलेस बघायला आलो होतो. तर ठीक आहे, आता जव्हार पॅलेस पण बघितला, आजूबाजूचा काजू आंब्याचा बाग पण बघितला. तर ठीक आहे, आजसाठी एवढंच. आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल ट्रायबल ब्लॉग्स ऑफिशियलला तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला. आणि चला भेटू परत एक नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. आजसाठी एवढंच.